आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू। दादांनी बोलवलेल्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित। माणिकराव कोकाटे देखील देवगिरी बंगल्यावर दाखल। धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा। सूत्रांची माहिती। वाल्मिक कराडला फाशी द्या या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन। शिंदेंच्या शिवसेनेचं बाळासाहेब भवनला वाल्मिक कराड विरोधात आंदोलन। सोलापूरच्या बार्शीमध्ये धनंजय मुंडे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन। तहसीलदार कार्यालयासमोर मराठा बांधवांकडून धनंजय मुंडे यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला। नाशिकमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शिवसेना कार्यालयासमोर कराडच्या पोस्टरला प्रतिकात्मक फाशी देत निषेध व्यक्त। अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे। माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं। मी कुठल्याही महापुरुषांबाबत अवमानजनक टिप्पणी केली नाही। अबू आझमींचं स्पष्टीकरण। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींवर निलंबनाची कारवाई होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींच्या बैठकीमध्ये निर्णय। सूत्रांची माहिती। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवण्याची शक्यता। अबू आझमी यांचं निलंबन करा, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा। विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी। तर औरंगजेबाबाबतच्या वक्तव्यानंतर अबू आझमींकडून दिलगिरी व्यक्त। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं अतिशय चुकीचं। आमदार अबू आझमींच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची टीका। आझमींच्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी आणि विरोधकही एकवटले।